शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता त्या ठिकाणी आलेली आहे। राज्य सरकारनं कृषी क्षेत्रातील भांडवली गुंतवणूक करण्यासाठी नवीन योजना त्या ठिकाणी आता राबवण्यात येणार आहे। असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत त्या ठिकाणी घेण्यात आला। पुढील 5 वर्षात दरवर्षी 5,000 कोटी रुपये असे एकूण 25,000 कोटी रुपयांची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ही तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। यामध्ये राज्य सरकार शेतीतील पायाभूत सुविधा आणि निर्मितीवरती त्या ठिकाणी लक्ष देण्यात येण्यात असल्याचं माहिती त्या ठिकाणी कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे। आता यामध्ये जर पाहिलं तर या योजनेमधून फायदा नेमका कोणाला होणार आहे, तर या योजनेमधून अत्यल्प शेतकरी, अल्पभूधारक, दिव्यांग, महिला शेतकरी यांना प्रथम प्राधान्य त्या ठिकाणी देण्यात येणार आहे। त्यासाठी लाभार्थ्याचा जिल्हानिहाय लक्ष्यांक निश्चित करण्यासाठी त्या ठिकाणी फर्स्ट कम फर्स्ट सर्व म्हणजे जो पहिला येणार त्यालाच पहिला लाभ मिळणार असं या तत्वावरती योजना त्या ठिकाणी राबवण्यात येणार आहे। यानंतर जर पाहणार शेतकरी मित्रांनो, तर शेतकऱ्यांना हवामानातील बदलांना त्या ठिकाणी तोंड द्यावं लागतं बऱ्याचशा वेळा आणि मग यासाठी गुंतवणूक त्या ठिकाणी करण्यात येणार आहे। तसेच कृषी यांत्रिकीकरण, आधुनिक यंत्रांचा वापर, पाण्याचा सुयोग्य आणि किफायतशीर वापर करण्यासाठी शेततळ, सूक्ष्म सिंचन, ठिबक आणि तुषार सिंचन यासारख्या बाबींवर त्या ठिकाणी लक्ष देण्यात येणार आहे। सोबतच बघा शेतकरी मित्रांनो, यानंतर नियंत्रित शेतीसाठी शेडनेट हाऊस असेल, हरितगृह असेल, पॉली हाऊस असेल, त्यानंतर संरक्षित शेती असेल, प्लास्टिक अस्थिरीकरण असेल त्यानंतर मल्चिंग पेपर असेल, क्रॉप कव्हर असेल, त्यानंतर काटेकोर शेती असेल, पॅक हाऊस असेल, गोडाऊन असेल, कोल्ड स्टोरेज असेल, काढणी पश्चात व्यवस्थापन असेल, कृषी प्रक्रिया असेल, मूल्य साखळी विकसन असेल, शेतमालाचं ब्रँडिंग असेल, पॅकेजिंग असेल, साठवणूक असेल, सुविधेसाठी गोडाऊन असेल, कोल्ड स्टोरेज असेल, या सगळ्या सुविधांवरती त्या ठिकाणी गुंतवणूक करण्यात येणार आहे राज्य शासनाच्या माध्यमातून। सोबतच या जो काही निधी 5,000 कोटी रुपये जो काही निधी आहे 1 वर्षासाठी, तर या एकूण मंजूर निधीपैकी 1% वापर हा शेतकरी आणि इतर घटकांचं प्रशिक्षण व प्रात्यक्षिकांसाठी करण्यात येणार आहे। तर या योजनेच्या तृतीय पक्षाद्वारे मूल्यमापन करण्यासाठी थर्ड पार्टी म्हणजे काय कन्सल्टेशन ते करण्यासाठी 1% राखीव निधी त्या ठिकाणी मंत्रिमंडळाने ठेवण्यास मान्यता दिलेली आहे। आता सोबतच याच्या दरम्यान जी काय पीक विमा योजना आतापर्यंत होती, तर पीक विमा योजनेत गैरव्यवहारांचं प्रकरण मोठ्या प्रमाणामध्ये समोर आल्यानं राज्य सरकारने 1 रुपयात पीक विमा योजना बंद करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आहे। तसेच पीक विमा भरपाईमध्ये नुकसान भरपाईच्या निकषात बदलास मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे।